महेश शिंदे जी. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या कोरेगाव मतदारसंघामध्ये खेड म्हणून एक गाव आहे. हे गाव माझ्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं गाव आहे. सन्माननीय मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आता जे सभागृहापुढे सांगितलं की काही पोलीस बोगस कशा पद्धतीनं खोट्या पद्धतीनं गुन्हे दाखल करतात, असंच उदाहरण त्या ठिकाणी घडलेलं आहे. अध्यक्ष महोदय, सहकार नगर मध्ये आपल्या नागरी सुविधेमधून तिथल्या नागरिकांच्या सुविधेसाठी कॉन्क्रीटच्या रस्त्याची काम त्या ठिकाणी गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेने मंजूर केलं. त्या ठिकाणी त्याची वर्क ऑर्डर 24 तारखेला फेब्रुवारी 2024 मध्ये त्या ठिकाणी झाली आणि रस्त्याचं काम सुरू झालं. तिथले ग्रामपंचायत सदस्य शामराव कोल्पे आणि तिथले सर्व स्थानिक लोक, सुमारे 200 ते 250 लोक हे काम करून घेत होते. परंतु तिथल्या काही बिल्डर लोकांनी किंवा काही बाहेरच्या लोकांनी येऊन हा रस्ता बंद पाडण्याचा प्रयत्न केला. हा रस्ता नियमानुसार होत होता. या ठिकाणी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून एक दुःखद घटना त्या ठिकाणी घडली आणि आमच्या ग्रामपंचायत सदस्य आणि तिथल्या 200 लोकांवरती पोलिसांनी कसल्याही पद्धतीचा विचार न करता बोगस गुन्हे दाखल केले. 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले. आपण या ठिकाणी डॉक्टरांचा अहवाल माझ्याकडे आहे. या अहवालामध्ये डॉक्टरांनी सिंपल इंजुरी किंवा काही ठिकाणी जखमा झालेल्या नाही अशा पद्धतीचा अहवाल दिलाय. मी आपल्या सर्वांना अवगत करू इच्छितो की कारण नसताना सामान्य नागरिकांना गेले 15 दिवस तुरुंगामध्ये, पोलीस कोठडीमध्ये डांबण्यामध्ये आलेला आहे आणि यामध्ये मानवी हक्कांची पायमल्ली झालेली आहे. अशा पद्धतीनं जर आज लोकप्रतिनिधींना जर पोलीस या ठिकाणी जर ट्रीटमेंट देणार असतील, वागणूक देणार असतील, तर ही गंभीर गोष्ट आहे. शासनानं याची चौकशी करावी असं या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी आपल्या सर्वांना विनंती करतोय. अरे यादी